नमस्कार, सान्याज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी पनीर मसाला बनवणार आहे। त्यासाठी मी बघा कढईमध्ये तेल घातले आणि मोठे चिरलेले कांदे घातलेत। कांदा थोडासाच भाजायचा, जास्त नाही भाजायचा, सोनेरी रंग आहे, फक्त थोडं कच्चं पण गेलं पाहिजे। आता ह्यात लसूण घालायचं। आता घालायचं टमाटर, चांगलं त्याला परतायचं। घालायचे काजू, घालायचे तीळ, चांगलं भाजून घ्या। आता हे भाजून झाले, थंडगार होते। आता हे मिक्सरमध्ये घालायचं आणि ग्राइंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर। आता ज्या कढईमध्ये मी वाटं भाजलं होतं ना, त्याच्यामध्येच मी आता फोडणी द्यायला घेते। आता मी तेल घातले, जरा जास्तच तेल घाला, मग चांगली चव येईल। ह्याला जास्त तेल लागतं पनीर मसाल्याला। हे बघा, ही आता ही पेस्ट घालायची। मिक्सरच्या वाटणमध्ये ते थोडं पाणी घालून ते सगळं काढलं। ह्याचं तेल सगळं सुटलं पाहिजे। ह्याचं तेल जर सुटलं तर समजायचं हे व्यवस्थित झाले। आणि ह्याचा कच्चा कांद्याचा वास पण गेला पाहिजे। गॅस स्लोच करून ढवळत राहा, कारण ह्यात काजू आहे ना, मग करपेल म्हणून ढवळत राहा। गॅस स्लो करूनच हे करा। ह्याचं तेल सगळं सुटलं पाहिजे आणि कांद्याचा वास गेला पाहिजे। हे बघा तेल कसं सुटलंय, हे बघा कसं तेल सुटलंय। आता ह्यात आपण मसाला घालायचा, मालवणी मसाला घालायचा। काश्मीरी मसाला घातला, ते चांगला लाल कलर येईल। घातले धना पावडर, आता जिरा पावडर, आता कस्तुरी मेथी घालायची, चांगला वास येईल हे घातल्याने। चवीनुसार मीठ। आता कशी जरा सुकी आहे ना, जरा पाणी पाहिजे आपल्याला, घट्ट आहे, तर आपण थोडं पाणी घालूया। बघा पाणी घातलं मी थोडं, जास्त तुम्ही पातळ पण नाही जाड पण नाही, व्यवस्थित मीडियम ठेवा। आता पनीर घालायचं। पनीर घातल्यानंतर ढवळायचं नाही, कारण हे पनीर भाजले नाही कच्चे, मग पनीर फुटू शकतात, म्हणून असं वरच्यावर केलं बस झालं, काय करायचं नाही। बारीक चिरलेली कोथिंबीर। 10 मिनटं असं शिजू द्या पनीरला, असंच 10 मिनटं शिजू द्या। झाकून ठेवा, हे असं झाकून ठेवा। हे पहा, आपला पनीर मसाला रेडी झालाय। अशा प्रकारे आपलं हे पनीर मसाला रेडी झालाय। खूप मस्त घमघमाट वास आहे, तुम्हाला हे नक्की आवडेल। हॉटेल स्टाईल एकदम मस्त। लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा। आजसाठी एवढंच। तुम्हाला नवीन रेसिपी भेटेल। बाय।